अभिनेत्री तनुश्री दत्तानं साधारण 20 तासापूर्वी इंस्टाग्रामवरती 2 व्हिडिओ टाकलेत, ज्यामध्ये एका व्हिडिओमध्ये ती रडताना पाहायला मिळते आणि एक आरोप करते की 2018 पासून सातत्याने तिला मानसिक त्रास होतोय। वेगवेगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये घडतायत, तिच्या आजूबाजूला घडतायत आणि या सगळ्याचा तिला मानसिक त्रास होतोय। त्याचबरोबर ती आजारी सुद्धा पडते आहे, तिच्याकडून काम होत नाहीये। मात्र या सगळ्याचा आधार देताना तनुश्री दत्तानं 2018 साली जे चर्चेत असलेलं प्रकरण होतं त्या मीटू प्रकरणाचा दाखला दिलेला आहे, संदर्भ दिलेला आहे आणि त्यावेळेला चर्चेत आलेली तनुश्री दत्ता हिनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाना पाटेकर यांच्यावरती लैंगिक शोषणाचे गंभीर असे आरोप केलेले होते आणि याच प्रकरणामुळे तेव्हापासून तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय असं ती सांगण्याचा प्रयत्न करते। हा एक व्हिडिओ झाला, तर दुसरा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती त्याच वेळेला तिने अपलोड केला, ज्यामध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट पाहायला मिळतो आणि पाठीमागून कर्णकर्कश आवाज सुद्धा ऐकू येत आहेत आणि तनुश्री दत्ताचं असं म्हणणं आहे की असे आवाज हे सातत्यानं तिच्या घराच्या अवतीभोवती येताना पाहायला मिळत आहेत। दरवाजावरती कोणीतरी येतं, दरवाजे ठोठावतं, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि या सगळ्याचा तिला मानसिक त्रास होतोय। हे सगळं जाणून बुजून तिच्या आयुष्यामध्ये होतंय। मात्र आता सोशल मीडियावरती पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, ती म्हणजे मीटू प्रकरणाच्या त्या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाची। कारण बॉलिवूडमधून सगळ्यात पहिली अभिनेत्री तनुश्री दत्ता ही समोर आलेली होती आणि तिनं अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप केलेले होते, लैंगिक छळाचे आरोप केलेले होते। 2008ला जेव्हा एका गाण्याचं शूटिंग सेटवरती होत होतं त्यावेळेला नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत असभ्य वर्तन केलं, हा एक मोठा आरोप तनुश्री दत्ताचा होता। त्यानंतर तनुश्री दत्तानं मीटूची चळवळ उभी केली, बॉलिवूडमध्ये हे प्रकरण खूप गाजलं। तनुश्री दत्तानंतर अनेक अभिनेत्री समोर आलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामधले घडलेले जे काही वेगवेगळे प्रसंग होते ते सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केलेला होता। तनुश्री दत्तानं त्यावेळेला पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार केलेली होती आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये पुराव्यांअभावी नाना पाटेकर यांना क्लीन चिट मुंबई पोलिसांनी दिलेली होती। मात्र आता ज्या पद्धतीने तनुश्री दत्ता आपल्या सोशल मीडियावरती व्यक्त होताना पाहायला मिळते, त्यामधून ती हे सांगण्याचा प्रयत्न करते की 2018 मध्ये जेव्हा तिनं हे सगळे आरोप उभे केले किंवा नाना पाटेकर यांच्यावरती ॲलिगेशन केले, त्यानंतर हा सगळा त्रास जो आहे तो तिच्या आयुष्यामध्ये सुरू झालेला आहे। काही सोशल मीडियावरती जे युजर आहेत ते तिच्या कमेंट बॉक्समध्ये हे सुद्धा म्हणतायत की जर हे तिनं आरोप केले नसते तर कदाचित तनुश्री दत्ता ही बॉलिवूडमध्ये फार वेळ टिकली असती, या इंडस्ट्रीमध्ये तिला अजून कामं मिळाली असती। मात्र दुसरी चर्चा ही सुद्धा होते की या सगळ्या आरोपांमुळे तिला बॉलिवूडपासून दूर करण्यात आलं, या इंडस्ट्रीमधून तिला कामं जी मिळत होती त्या कामांचं प्रमाण सुद्धा कमी झालं। आता तनुश्री दत्तानं जे काही आरोप केलेले आहेत त्या सगळ्या आरोपांचा जर काही संदर्भ पाहायचा झाला तर सोशल मीडियावरती काल 20 तासापूर्वी तिनं 2 व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड केलेले होते त्यावेळेला एका व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं 2018च्या त्या सगळ्या प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे, मीटू प्रकरणाचा संदर्भ दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये तिला जो काही त्रास होतोय तो खरोखर आहे का, त्या सगळ्या तिच्या आरोपांमध्ये काय नेमकी सत्यता आहे हे सुद्धा तपासलं जात आहे। काल जेव्हा हा व्हिडिओ अपलोड झाला, सकाळी सगळ्या माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या झाल्या आणि त्यानंतर मुंबई पोलिसांचं एक पथक तनुश्री दत्ताच्या घरी गेलेलं होतं, तिच्याकडे चौकशी करण्यात आली आणि तिनं ज्या काही गोष्टी पोलिसांकडे आतापर्यंत सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा तपासून घेतल्या जात आहेत, पडताळल्या जात आहेत। मात्र दुसरा एक व्हिडिओ या सगळ्या आरोपांच्या बरोबरच दुसरा एक व्हिडिओ तनुश्री दत्तानं इंस्टाग्रामवरती अपलोड केला आहे, त्यामध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय। मात्र पाठीमागून एक कर्णकर्कश आवाज येतोय आणि तनुश्री दत्ताचं असं म्हणणं आहे की 2018 पासून मागच्या काही दिवसापासून सातत्यानं अशा पद्धतीचे आवाज तिच्या घरामध्ये ऐकू येत आहेत किंवा दरवाजाच्या बाहेरून ऐकू येत आहेत आणि जाणून बुजून कोणीतरी हे सगळं त्रास देण्यासाठी घडवून आणते। खरं तर हे सांगण्याबरोबरच तनुश्री दत्ता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, ती म्हणजे तिच्या आजूबाजूला येणारी जी लोकं आहेत ती सुद्धा तिला त्रास देत आहेत। कारण घरात अगदी मोलकरीण ठेवण्यापासून ज्या मोलकरीण ज्या तिनं ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा विचित्र पद्धतीने तिच्यासोबत वागतायत, घरामध्ये चोरी करतायत आणि अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जवळपास 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तनुश्री दत्तानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये काही युजर तिच्या कमेंट बॉक्समध्ये हे सुद्धा म्हणतायत की तनुश्री दत्ताला मानसिक धक्का बसलेला आहे, त्यामुळे तिला उपचारांची गरज आहे। कारण ज्या पद्धतीचे आरोप ती करते ते सगळे आरोप पाहता आणि दुसरा एक जो व्हिडिओ तिने टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला जो आवाज येतोय तो आवाज पाहता एखादं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं असावं किंवा त्या घरामध्ये डागडुजीचं काम चाललेलं असलं आणि त्यावेळेला ते काम करत असताना जो आवाज येतो, जो नॉर्मली इतर ठिकाणी सुद्धा ऐकू येतो, तो आवाज व्हिडिओमध्ये असल्यामुळे युजरकडून ही सुद्धा शंका व्यक्त केली जाते। मात्र तनुश्री दत्तानं पुन्हा एकदा 2018च्या वेळेला जी चळवळ मीटूच्या माध्यमातून उभी केलेली होती, तनुश्री दत्ता पहिल्यांदा समोर येऊन बोलली, त्यानंतर तिच्यासोबत अनेक मॉडेल त्याचबरोबर अभिनेत्री आणि या बॉलिवूड क्षेत्राच्या व्यतिरिक्त सुद्धा
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक महिला पुढे आल्या। बड्या आणि प्रस्थापित लोकांवरती सुद्धा महिलांनी आरोप केला आणि त्यानंतर काही जणांना आपलं करिअर हे सोडावं लागलं, काही जणांना नोकऱ्या सोडाव्या लागल्या, त्याचबरोबर काही जणांच्या करिअरला एक मोठा फटका बसला। मात्र तीच तनुश्री दत्ता पुन्हा एकदा जवळपास 8 ते 9 वर्षानंतर अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवते आणि आरोप पुन्हा एकदा करते आहे। त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जे युजर नाना पाटेकर यांचं नाव घेत आहेत किंवा नाना पाटेकर यांच्यावरती आरोप केले त्यामुळे तुझ्या बाबतीत हे सगळं घडतंय का असा प्रश्न विचारू पाहतायत, त्यांना सुद्धा उत्तर देताना तनुश्री दत्ता पुन्हा एकदा नाना पाटेकर यांच्यावरती आरोप करताना पाहायला मिळते आहे। स्वतःच्याच घरामध्ये माझा मानसिक छळ होतो आहे, मला त्रास होतो आहे असं सांगण्याचा प्रयत्न तनुश्री दत्ताने केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या व्हिडिओच्या नंतर ज्या पद्धतीने हालचाली वाढू लागल्या आहेत किंवा मुंबई पोलिसांनी हे सगळं समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सगळ्यानंतर तनुश्री दत्ताच्या सगळ्या आरोपांमध्ये खरंच काही सत्यता आहे का किंवा तथ्य आहेत का? 9 ते 10 वर्षानंतर पुन्हा एकदा तनुश्री दत्ता अशा पद्धतीने आरोप करत असताना तिच्या आरोपांमध्ये आणि आजूबाजूचं नेमकं तिच्या काय घडतं आहे, ज्या आवाजांवरती तनुश्री दत्ताचा आक्षेप आहे ते आवाज नेमके कसे आहेत किंवा कसले आहेत, ते काय येत आहेत, हे सगळं छाननी करण्याचा प्रयत्न सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल। मात्र मीटूच्या माध्यमातून चळवळ उभी करणाऱ्या तनुश्री दत्तानं पुन्हा एकदा आज हे आरोप जे आहेत ते सुरू केलेले आहेत किंवा तिला जो काही मानसिक त्रास होतो आहे किंवा ज्या ज्या गोष्टींचा होतो आहे त्याचा आधार घेऊन एक व्हिडिओ तनुश्री दत्तानं बनवलेला आहे। त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये होत असलेल्या आरोपांबद्दल नेमकी काय येत्या काळामध्ये पावलं उचलली जात आहेत किंवा त्या सगळ्यामधून काय समोर येतं, खरोखरच तिच्या आरोपांमध्ये तथ्यता आहे का, हे सुद्धा मुंबई पोलीस पडताळून बघणार आहेत। मात्र तनुश्री दत्ताच्या या व्हिडिओमुळे आज पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे आणि सगळ्यांनीच पुन्हा एकदा मीटूच्या त्या प्रकरणांची आठवण काढायला सुरुवात केली। त्यामुळे तनुश्री दत्तानं इंस्टाग्रामवरतीच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ज्या काही समस्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्या समस्यांचं येत्या काळात कशा पद्धतीने निराकरण होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।